करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, सगळ्यांची मनं जर पाहायला गेलो तर जपत बसू नकोस. म्हणजेच काय, आपण आपल्या आयुष्यात आपलं सोडून दुसऱ्यांचं पाहायला जात असतो. अहो, एखादी सावली शोधणं खूप सोपं आहे, पण सावली होणं खूप अवघड असतं. म्हणजे एखाद्याच्या आयुष्यात आहे बघा, आपल्या घराच्या आजूबाजूला झाडं असतात. त्या झाडाची सावली आपल्याला उत्तम प्रकारे गारवा देत असते, थंडावा देत असते, एक प्रकारे मन प्रसन्न होत असतं. परंतु एखाद्याच्या आयुष्यात ज्या ज्या वेळेला दुःख येतात, संकट येतात, तेवढा आपला देह सावली होऊन त्याच्या संकटाला बघा साथ देणं हे फार अवघड आहे. कारण समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे शांत व्यक्तीकडं कधीच दुर्लक्ष करू नका. प्रत्येक व्यक्तीकडे आपलं लक्ष असतं, परंतु जी जास्त बोलणारी असते, जी व्यक्ती शांत असते, आपण फरक लगेच समजून घेतो की कोण शांत आहे, कोण जास्त बोलत आहे. परंतु शांत व्यक्तीकडे कधीच दुर्लक्ष करू नका, कारण तेच खरं आयुष्याची बघा प्रत्यक्षात वेगळे वळण लावणारे असतात. म्हणजेच काय, आपल्याला वाटतं, समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, आईसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका. आपण सगळ्यांचं मन पाहतो ना, आपल्याला वाटतं अरे ही तर व्यक्ती खूप शांत आहे, या व्यक्तीला काही बोललं किंवा याच्याशी बघा मन मोकळेपणाने जर आपण बोलत गेलो तर ही व्यक्ती कोणाला सांगणार नाही, किंवा आपण एखादी गोष्ट किंवा एखादी माहिती ज्या वेळेला सांगू तेव्हा प्रत्यक्षात ती व्यक्ती ऐकून घेईल असं आपल्याला वाटतं. परंतु काय होतं, सगळा बघा खेळ उलटा पालट तीच व्यक्ती करणारी असते, जी व्यक्ती शांत असते. आपण विचार करतो, अरे फक्त याच व्यक्तीला आपण सगळं काही सांगितलं होतं, मग सर्वांना कसं माहिती पडलं, आजूबाजूच्या लोकांना कसं माहिती पडलं, अनेक मित्रांना कसं माहिती पडलं. मग आपण विचार करतो, अरे ही तर शांत व्यक्ती होती, मग असं कसं का झालं. म्हणून शांत व्यक्तीकडे दुर्लक्ष करू नका, कारण तुमचं अस्तित्व संपूर्णपणे बघा संपून जाईल. आपल्यावर असलेल्या संकटाला किंवा मृत्यूला सुद्धा चकवा देता येतो, फक्त हिंमत आणि संयम हा आपल्यामध्ये असला पाहिजे. आता विचार करा, जेव्हा आपली जन्मवेळ आली आहे त्याच्यासोबतच आपली मृत्यूवेळसुद्धा आलेली आहे. आता या पृथ्वीतलावर आपल्या शेवटचा दिवस, शेवटचा सेकंद केव्हा आहे आपल्याला माहीत नाही. परंतु आपल्याकडे एक भलं मोठं सामर्थ्य आहे, जेणेकरून बघा उत्तमोत्तम आपली वेळ, आपली काळ केव्हा ठरलेली आहे हे त्यालाच माहिती आहे, बरोबर की नाही. परंतु आपण आपल्या आयुष्यात काय करणं बाकी आहे हे समजून घेणं फार गरजेचं आहे. त्यासाठी हिंमत असणं फार गरजेचं आहे. आपण घाबरून जातो, आपला संयम बघा पूर्णपणे हलून जातो, संयम सुटतो की आता काय करायचं, आता शेवटचे दिवस राहिलेले आहेत. परंतु याच दिवसामध्ये, याच आयुष्यामध्ये आपल्याला खूप काही करायचं आहे. पण काय करायचं आहे, समर्थ म्हणाले, काय करा ते आत्ता करा, जाते घडी आपली साधं. संकट येतील, संकट जातील हो. आपलं वर्चस्व जर नसेल ना तरी चालेल, पण अस्तित्व मात्र जरूर असायला हवं. आपण एखाद्या गोष्टीवर आपण ताबा सांगतो, बाबा हा या गोष्टीवर माझा हक्क आहे, माझं वर्चस्व असायला हवं. अहो काय घेऊन जाणार आहोत, माझं आणि भ्रांतीचं वज, माझं घर, माझी जागा, माझी प्रॉपर्टी काय करायची.
आपला 7-12 कोराच आहे, बरोबर की नाही? परंतु काय असतं, आपण जे काही कार्य करणार आहोत ना, ते अस्तित्व मात्र टिकवता आलं पाहिजे. हेच खरं सामर्थ्य आहे. परंतु कोणाच्या आयुष्यात आपल्यामुळे जर दुःख येत असेल, तर त्याच्यापासून दूर होणं चांगलं असतं. आपण एकमेकांशी बोलत असताना प्रत्येकाच्या आयुष्यात सुखदुःख येत असतात, चांगलं वाईट. बघा, बोलत असताना एखाद्याच्या मनाला ते शब्द लागतात, त्या व्यक्तीपासून दूर होणं चांगलं आहे. कारण बघा, एखाद्याला आपण बोलायला गेलो, बोलता बोलता काही शब्द आपल्या मुखातून असे पडतात की न कळत, बघा, आपल्याला सुद्धा कळत नाही, परंतु समोरच्या व्यक्तीचं मन दुखावलं जातं. आपण विचार करतो, अरे काल तर या व्यक्तीशी मी बोलत होतो, अचानक काय झालं, अचानक ही व्यक्ती माझ्याशी बोलायची बंद का झाली? विचार करा. मग ती व्यक्ती ठरवते की बाबा या व्यक्तीपासून दूर राहणं चांगलं आहे. म्हणून लक्षात ठेवा, समर्थ म्हणाले, का भाग दिलेला आहे. काही कार्यक्रम हे नियोजन न करता डायरेक्ट टप्प्यात आणून पूर्ण करावं लागत असतं. आपण एखाद्या वेळेला बघा, एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन करत असतो, पण त्याप्रमाणे ते होत नाही. काही वेळेला बघा, अचानक आपल्याला असा प्रसंग येतो की आपल्याला ते काम करावंच लागतं. त्यासाठी नियोजन करावं लागत नाही, वेळ पाहावा लागत नाही. ते आपल्या हातून उत्तमोत्तम बघा प्रत्यक्षात होऊन जात असतं. आपण विचार पण करत नाही की बाबा हे माझ्याकडून होईल की नाही. पण शेवटी बघा, ते करणारा तोच आहे ना, करता करविता तोच आहे. आपल्या हातून उत्तमतेने बघा ते कार्य करून सुद्धा घेत असतं. म्हणून जेवढं आपण कामामध्ये व्यस्त, तेवढं खुश आणि मस्त राहत असतो. म्हणून प्रत्येक वेळेला आपण बिझी राहणं फार गरजेचं आहे. आपला वेळ फुकट घालवायचा नाही आहे. आपला वेळ फुकट का घालवायचा? आयुष्य फुकट दिलेलं आहे, परंतु फुकट जाता कामा नये. काही काम नसेल, अरे स्मरण कर ना, बरोबर की नाही? श्रवण कर, श्रवणाचं मनन कर, मननाचं निजध्यास कर. यातून खरं सामर्थ्य. परंतु आपण काय करायचं? आपण एकच ठरवून आलेलो आहोत, आयुष्य म्हटलं की मौज मजा मस्ती. नाही हो. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे की या आयुष्यामध्ये मौज मजा मस्ती करायला आपण बाकीचं आयुष्य आहे हो. पण हा जो आयुष्य आपल्याला प्राप्त झालेला आहे ना, तो 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर हा आपल्याला प्रामुख्याने मिळालेला आहे. म्हणून या आयुष्यात आपण सगळ्यांची मनं जपत बसू नका. आपलं स्वतःचं हित कशामध्ये आहे ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. समोरच्याला कदर नसताना त्याच्याशी चांगलं वागणं म्हणजे मूर्खपणा आहे. समोरची व्यक्ती जर आपलं ऐकून घेत नसेल, विचार करा, आणि आपण त्या व्यक्तीला सर्व काही सांगत बसलो, आपल्या घरातल्या गोष्टी किंवा बघा प्रत्यक्षात आजूबाजूच्या गोष्टी जर सांगत बसलो, आपण समोरची व्यक्ती ऐकूनच घेत नाही आहे, मग शेवटी आपलंच मूर्खपणा आहे. आपण सर्व सांगत बसलेलो आहे, असं होता का? म्हणून बघा, आपल्या घरातले कपडे असतील, कपडे स्वच्छ धुताना नकळत आपले हात देखील बघा स्वच्छ होत असतात. आपले हात खूप घाणेरडे असतात, बरोबर की नाही? मातीमध्ये आपण प्रवास करून येतो आणि आपण काय करतो, चला आता इथून आपण निघालेलो आहोत मुंबईला, मुंबईवरून पुण्याला जायचं, पुण्यावरून कोल्हापूरला जायचं, असं आपण करत असताना बघा शेवटी दमून आलेलो असतो, थकलेलो असतो. मग आपण काय विचार करतो, अरे नाही आता कपडेसुद्धा धुवायचे. पण कपडे धुवायचे असताना प्रथमतः आपण हात धुतो का? नाही आहे. लगेच आपण साबण घेतो आणि काय करत असतो, कपडे धुवायला बसत असतो. पण आपल्यालाच माहीत नसतं की आपण ते कपडे धुत असताना आपला हात देखील स्वच्छ होत असतो, बरोबर ना? म्हणून अगदी तसंच आहे. चांगल्या लोकांच्या संगतीत जर राहिलो ना, आपले विचारसुद्धा स्वच्छ होत असतात, आपल्याला कळतसुद्धा नाही आहे. जर तुम्ही वाईट लोकांच्या संगतीत जर राहिला, चांगले विचार येतील का हो? नाही पाहायला मिळणार. म्हणून तुमचं अस्तित्व कशामध्ये आहे ना, हे प्रामुख्याने पाहिलं पाहिजे.
आणि आहे ना, प्रत्यक्षात विचार जर केला ना, आपण आपल्या आयुष्यात चांगले विचार कशा प्रकारे पाहायला मिळतील, चांगल्या विचारांमध्ये आपला देह कसा राहील, याचा विचार करणं फार गरजेचं आहे. आपण फक्त काय विचार करतो, हा तसा आहे, तो तसा आहे, ती तशी आहे, ही अशी आहे, या विचारांमध्येच अजून आपला देह गुरफटलेला आहे. एकीकडे जिवंत माणसांची मनं दुखवायची आणि दुसरीकडे जाऊन बघा प्रत्यक्षात देवपूजा करायची. अहो, त्याच्या हृदयीसुद्धा तोच भगवंत आहे. त्याला आपण का त्रास देतो? आपल्या घरातली मंडळी असतील, आपण आईवडिलांची सेवा करत नाही आहे. आईवडिलांना बघा कशा प्रकारे बोलतो ते आपल्यालाच माहीत नसतं आणि तिकडे जाऊन देवाकडे गाराणं गायचं. काय उपयोग आहे? अहो, एक प्रकारे आईवडील म्हणजे गुरु आहेत ना, बरोबर की नाही? मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, ही शिकवण आपल्याला दिली असताना सुद्धा आपण कशा प्रकारे वागत आहोत? म्हणजे विचार जर आपण केला ना, आपण कोणाचं मन दुखवायचं नाही आहे. आणि प्रथमतः जर आपण पाहायला गेलो ना, मन दुखावलं गेलं ना, तर समोरच्या व्यक्तीला खूप त्रास होतो. ते होताच कामा नये. आणि ज्याप्रमाणे समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे की तुमची प्रतिमा ही अशी निर्माण करा की तुमच्या हातात बघा प्रत्यक्षात सर्व काही सुरळीत होईल. म्हणजेच काय, आपण बघा आपला चेहरा कसा आहे हे आपण कशावरून ठरवतो? आपल्यासमोर आपला आरसा असतो, बरोबर की नाही? आपण रस्त्याने जाताना बघा, 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, तिथे जाऊन लगेच आपण आरशात पाहतो की बाबा माझी प्रतिमा म्हणजे माझा चेहरा कसा आहे, स्वच्छ आहे का, धूळ झालेली आहे, बरोबर की नाही? मग तसंच आहे, तो आपण स्वच्छ करू. हो, रुमाल असतो, रुमालाने बघा आपण लगेच स्वच्छ करू शकतो, पाणी घेऊ शकतो, पाण्याने धुवून चेहरा स्वच्छ करू शकतो. पण आपल्या आयुष्याला बघा, प्रत्यक्षात आपल्या शरीराला असे डाग लागलेले असतात. ते डाग मिटवायचे असेल तर काय करावं लागेल? बघा, आपल्या हातून नकळत कधी कधी चोरी होते, नकळत कधी कधी बघा आपण कोणाला त्रास देतो, कोणाला काही वाईट बोलतो. म्हणजे विचार जर केला, तो डाग पुसणं खूप वेळ लागेल. कितीही तुम्ही चांगलं कार्य केलं तरी तो डाग मात्र कायम तसाच राहतो. म्हणून का भाग दिलेला आहे, सगळ्यांची मनं जपायची असतील तर प्रथमतः आपल्याला बदलायला लागेल. माणसाच्या जगण्याला कारण असावं, पण प्रत्येक वेळी कारण देत कधीच नसावं. का भाग दिलेला आहे? माणसाच्या जगण्यालाच कारण असावं. मनुष्य देहाला उत्तम प्रकारे आयुष्य प्राप्त झालेलं असताना, जीवन उत्तम प्रकारे सुरळीतपणे कसं जगायचं हे माहीत असताना आपण प्रत्येक वेळेला कारणं देत बसतो. हे असं झालं, ते तसं झालं, कारणं देत बसू नको. आयुष्याला एक वळण लाव, त्या आयुष्यात कसं जगायचं ना त्याप्रमाणे जग. बघा भाग कसा दिलेला आहे, सगळ्यांची मनं जपण्याचं, आपल्या अस्तित्वाचंच प्रामुख्याने आपण एकमेकांचा आदर करणं फार गरजेचं आहे. एकमेकांशी मनमोकळेपणाने जेव्हा आपण बोलतो तेव्हा समोरच्या व्यक्तीने जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. नात्यात ओढ असावी, नातं टिकलं पाहिजे. परंतु कधी कधी असं वाटतं की काही लोक भेटली नसती तर बरं झालं असतं, असं सुद्धा होतं. म्हणून ज्या व्यक्तीमुळे त्रास होतो त्या व्यक्तीजवळ जाणं हे चुकीचंच आहे. त्यांच्याजवळ जाऊन बोलणं हे फार चुकीचं. म्हणून समजून घेणं फार गरजेचं आहे की प्रत्येक वेळेला बघा, आपल्याला समज असताना सुद्धा आपण प्रत्येक व्यक्तीशी बोलणं हे नाकारलं पाहिजे. कारण सगळ्यांची मनं जर आपण जपत गेलो तर फायदा नाही तर तोटा आहे, हे समजून जाणं गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.